पहिल्यांदा थोडक्यात माहिती द्या. हो. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो. स्टार्ट. हां. बोला ना. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सखाराम गारळे आणि आमचे सर्व सहकारी इथे आहेत. सकल धनगर समाज, नवी मुंबई, पनवेल, ठाणे आणि रायगड. माझ्यासोबत आमचे सहकारी महादेवजी अर्जुन, पुन्हा रावसाहेब बुधे, भास्कर यमगर आणि हरी लवटे आहेत. मागच्या 3 महिन्यापासून आम्ही ह्या 3 शहरांच्या आणि 2 जिल्ह्यांच्या विविध भागामध्ये जाऊन आमच्या समाजाच्या ST आरक्षण अंमलबजावणी संदर्भातील जनजागृती बैठका घेतल्या, घोंगडी बैठका. इतिहास असा आहे की धनगर समाज हा एक भटका समाज महाराष्ट्र तसेच भारतभर आहे, विविध नावाने ओळखला जातो. 1952 साली घटनेनं धनगर समाजाला ST आरक्षणाची तरतूद करून ठेवलेली आहे. पण अक्षरात घोळ झाल्यामुळे ड आणि र, धनगड आणि धनगर याच्यामुळे ती अंमलबजावणी महाराष्ट्रात होऊ शकलेली नाही. महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला 20 वर्षापूर्वी NT2 या कॅटेगरीच्या नावाखाली 3.5% रिझर्वेशन आहे. तसंच जर तुम्हाला सेंटरला भारतभर जर महाराष्ट्रातील धनगराला रिझर्वेशन घ्यायचं असेल तर ते OBC मध्ये येतं आणि जे हक्काचं रिझर्वेशन आहे ते शेड्यूल ट्राईब मध्ये आहे. मग धनगर समाज ही अशी गोंधळलेली परिस्थिती आरक्षणाच्या बाबतीत आहे की तुम्हाला राज्यामध्ये NT2, भारतामध्ये OBC आणि घटनेने दिलेले STचं रिझर्वेशन. तर मग मागच्या 70 वर्षामध्ये धनगर समाजाचा जो विकास व्हायला होता, खऱ्या अर्थाने वंचित, तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि शिक्षण आणि सामाजिक दृष्ट्या कमकुवत असलेला असा समाज, जी थोडीफार प्रगती झाली ती मागच्या 20 वर्षामध्ये NT2च्या आरक्षणाच्या मोबदल्यामुळे धनगर समाजाची झालेली आहे. पण आता जेव्हा धनगर समाजाचा न्यायालयीन लढा उभा आहे, ज्याच्यामध्ये धनगर समाजा मार्फत राज्य सरकारला विनवण्या करून ड आणि र याचा जो गोंधळ होता त्या बाबतीत राज्य सरकार मार्फत केंद्राला आणि सर्वोच्च न्यायालयात निवेदन द्यावं आणि तसं राज्य सरकारने सुरुवातीला सपोर्टी केलेला आहे. एक मोहीम राबवण्यात आली की खरंच महाराष्ट्रामध्ये धनगड या नावाची कुठली जात आहे का, आणि ॲफिडेव्हिट मागवण्यात आले राज्य सरकारकडनं. तेव्हा धनगड ह्या जातीचा किंवा ह्या जमातीचा महाराष्ट्रात कोणीच नाहीये, जे आहेत ते सगळे धनगर आहेत. मग कागदोपत्रीची ही चूक जी धनगर समाजाला मागच्या 70 वर्षापासून ST आरक्षणापासून दूर ठेवत आहे, त्या बाबतीत राज्य सरकारने हवी तितकी आणि तितक्या तत्परतेनं कारवाई करावी आणि धनगर समाजाचं राज्यात आणि केंद्रात जितक्या लवकर होईल तितक्या लवकर STचं आरक्षण मिळवून द्यावं, हीच आमची अपेक्षा आहे. तर आत्ता मागच्या 1 महिन्याभरापूर्वी चौंडी येथे 21 दिवसाचं उपोषण झालं. तेव्हा राज्य सरकारनं 50 दिवसाची मुदत दिली आणि मग त्या मुदतीचा आधार घेऊन मुंबई जवळील सर्व उपनगरांमध्ये आम्ही बैठका लावल्या आणि आमची मागणी एवढीच आहे की जी न्यायालयीन लढाई आहे ती धनगर समाजातला एक शिक्षित टक्का आणि संघटना करत आहेत. पण जी राज्य सरकारला जनजागृतीतनं धनगर समाजाचा जो एक आम्हाला ताकद दाखवायची आहे, त्या दृष्टीनं 10 नोव्हेंबर येत्या शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी आम्ही महामोर्चाचं नियोजन केलेलं आहे. तर नवी मुंबईतील सर्व छोटी शहरं, पनवेल महानगरपालिकेतील सर्व शहरं आणि ठाणे तसेच रायगड जिल्ह्यामध्ये विखुरलेला जो धनगर समाज आहे त्याला आम्ही आवाहन केलेलं आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून या महामोर्चासाठी निमंत्रण दिलेलं आहे. आमच्या अंदाजाप्रमाणे किमान 10,000 लोक या दिवशी बेलापूरला कोकण भवन येथील विभागीय कार्यालयामध्ये निवेदनासाठी हजर राहतील आणि आम्ही मेंढपाळांच्या मार्फत हे निवेदन देऊ. या आंदोलनाचा एकच मोटो आहे, ना पक्ष ना नेता, हा पूर्ण जनतेनं, धनगर समाजातील जनतेनं उभा केलेला लढा आहे आणि त्याची ताकद प्रस्थापितांना आणि राज्य सरकारला आम्हाला दाखवायची आहे. सर, तुम्ही आता या ठिकाणी म्हणालात की वारंवार आरक्षणासंदर्भात आंदोलन झाले, मोर्चे झाले. 2014 पूर्वी 14ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला एक आश्वासन दिलेलं होतं की लवकरात लवकर धनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि 1,000 कोटी हे सुद्धा
प्रगतीसाठी देण्यात येणार आहेत असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्याच्यात काय प्रगती झाली असं तुम्हाला वाटतंय का? आणि देवेंद्र फडणवीस जे 2014ला जे आम्हाला आश्वासन दिलं होतं त्यातल्या एकाही गोष्टीचा आमच्या धनगर समाजाला लाभ झाला नाही. उलट देवेंद्र साहेबांनी असं केलं की ती टीचची बिनकामाची एक समस्या आमच्यापुढे आणून ठेवली. वेळ काढण्यासाठी जे टीच समिती नेमली ते त्या समितीचा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही. टीच ही समिती एक प्रायव्हेट संस्था आहे आणि त्यांनी जरी काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिपोर्ट दिला तर ते शासन मान्य काही दरबारी होणार नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी नुसता वेळ काढून धोरण दिलेलं आहे आणि ज्या 1000 कोटीच्या योजना किंवा 100 त्या काही आम्हाला आमच्या समाजाला मिळालेल्या नाही. आता या ठिकाणी 58 मराठा समाजाचे मोर्चे झाले, हे शांततेने झाले. गिनीज बुकात त्याचं नाव होतं. त्यालाच धरून धनगर समाजाने सुद्धा आपल्या स्वतःच्या आरक्षणासाठी लढा दिला. म्हणजे मराठ्यांचं आरक्षण काढून आम्हाला द्या किंवा ओबीसीचं आरक्षण काढून आम्हाला द्या असं तुम्ही कुठे मागणी केलेली नव्हती. आतापर्यंत तुम्ही जे मोर्चे काढले किंवा जे काही आंदोलन केले असेल तर चौंडी येथे सुद्धा उपोषणाला बसलेलं होता. स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले होते. त्यांनी 50 दिवसाची काही मुदत मागितली. आता ह्या 50 दिवसानंतर तुम्हाला काय तसं त्यांनी आश्वासन दिलं का? नाही, मुळामध्ये चौंडीला मुख्यमंत्री गेले नव्हते. त्यांचं शिष्टमंडळ त्यांनी मंत्रालयामध्ये बोलवलं होतं. फक्त त्यांनी या कोणतंही शासन असू दे, या कोणत्याही शासनाची धनगर समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही. त्यांना फक्त वेळ काढून न्यायची. त्यांनी आम्हाला 50 दिवसाचा अवधी दिला आमच्या शिष्टमंडळाला, जे चौंडीमध्ये आमचे समाज बांधव बसले होते. आणि त्या 50 दिवसामध्ये आज जसा आम्हाला इथं कोणत्याही जातीचा द्वेष नाही करायचा, पण आज मराठी समाजाच्या ज्या मागणीला ज्या पद्धतीनं प्रशासन सपोर्टिंग करतं आहे, आम्ही तर 70 वर्ष त्यांची मागणी करतो, पण 70 वर्ष एवढ्या तत्परतेनं हे सरकार कधी आमच्याविषयी गांभीर्य झालं नाही आमच्या समाजात. ही खूप मोठी आमची शोकांतिका आहे. बरं, आता या ठिकाणी तुम्ही ना पक्ष ना नेता ना संघटना असं लिहिलेलं आहे, परंतु धनगर समाजाच्या उन्नतीसाठी किंवा आरक्षणासाठी असेल किंवा यासाठी तुमचे नेते सुद्धा निर्माण झालेले आहेत. त्यांना तुम्ही निवडून सुद्धा दिलं आहे की बाबा कमीत कमी आम्हाला हा नेता आमच्या समाजासाठी काहीतरी पुढे करेल असंही या ठिकाणी दिसलं. तर तुम्ही तुमची भूमिका आता याच्या पुढे काय असणार आहे? नाही, नेत्यांचं कसं आहे, नेते त्यांच्या पद्धतीने काम करतात. पण मला वाटतं की आमच्या इतिहासामध्ये एक दत्ता भरणे मामा जर सोडून दिले तर ते सगळे मागच्या दाराने गेलेले आमदार खासदार आहेत. त्यामुळे त्यांना फारसं त्यांचं तिचं महत्त्व नाही आहे. परंतु ते देखील एका प्रस्थापित पक्षाचे असल्यामुळे ते समाजाची पाहिजे तशी बाजू मांडत नाही. कारण त्यांचं शेवटी वरद असतं, त्यांचे कोणतरी राजकीय नेते असतात आणि ती जे त्यांना जी स्क्रिप्ट दिली ते तिथे ठेकाणी वाचून दाखवतात. मग आता हे काय झालं की 70 वर्ष आम्ही आमचा समाज हाच अनुभव घेत आलेला आहे. आम्ही राजकीय नेता एखादा पुढं करतो, त्याला प्रमोशन करतो, परंतु तो आतमध्ये गेल्यानंतर समाजाविषयी एक आमदार गेल्यानं समाजाचा काही विकास होत नाही आहे. तर आता ही पूर्ण जनतेमध्येच अशी भावना झाली की आता बस झालं राजकारण, राजकीय नेते आता बस झाले, जो काय उद्रेक करायचा तो जनतेनेच करायचं आहे. आता इथून पुढे बघत असाल तर गेले महिनाभर विदाऊट राजकीय नेत्याशिवाय सगळे आंदोलनं होत आहेत. आणि आता नोव्हेंबरमधून एक आपण ऐतिहासिक असं आंदोलन चालू करतो. 4 जिल्ह्याच्या माध्यमातून आपण 20 ते 25,000 समाज इथं जमवण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे आता पुन्हा त्यांनी समिती स्थापन करायचा एक प्लॅन केला. त्या समितीने आमची मागणीच नाही. समिती स्थापन करून पुन्हा पुढे काढूपणा सरकारचा, जसं आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा माजी न्यायमूर्तींची समिती स्थापन केली आहे आणि आता 2 जानेवारीपर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे की 2 जानेवारीपर्यंत, तरीसुद्धा त्यांचा संघर्ष सुरू आहे. आता या बाबतीत समिती जी स्थापन केली त्या संदर्भात तुमचं मत काय आहे? धनगर समाजाला समितीची आमचा पूर्णपणे विरोध आहे समितीला. कारण समिती म्हणजेच वेळ काढूपणा या माध्यमातून होतो आणि आता निवडणुका जवळ आलेल्या त्यामुळे त्यामधून वेळ निघून जाईल व हे धनगर समाजाचं ST आरक्षणचं घोंगडं तसंच परत भिजत राहील आणि त्या गोष्टीलाच आमचा विरोध आहे. म्हणून हा विरोध दर्शवण्यासाठी व आमची ST आरक्षणाची मागणी लावून धरण्यासाठी आणि त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होण्यासाठी हा मोर्चा न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीचा हा मोर्चा असेल. आणि आम्हाला या सरकारकडून खरोखरच ही मागणी आमची मान्य करून घ्यायची आहे. कारण हे सरकार केंद्रातही आहे आणि राज्यातही आहे. त्या माध्यमातून ही अंमलबजावणी लवकरात लवकर होऊ शकते आणि हे सरकार जर ही अंमलबजावणी जर केली तर नक्कीच धनगर समाज या सरकारला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. पण जर सरकारने ही मागणी जर मान्य नाही केली आणि जर वेळ काढूपणा केला तर येणाऱ्या 2024च्या निवडणुकांमध्ये सरकारला याची किंमत मोजावी लागेल असं आम्हाला ठामपणे वाटतंय आणि त्या दृष्टीने सरकारने योग्य ती पावलं उचलावी.
आता मराठा समाज कुणबी समाजाच्या आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये त्यांनी एक नोंदणी सुरू केलेली आहे, सगळ्यांच्या नोंदणी घेण्याचं सुरू हा. आहे. पण धनगर समाजाच्या ज्या वेळेला तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात किंवा तुम्हाला भेट दिली त्याच्यानंतर काही नोंदी घेण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्यात का? नाही, मी माझं एकच मत आहे की सरकारने जसं मराठा समाजाच्या बाबतीमध्ये युद्ध पातळीवरती ज्या प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत त्याच प्रक्रिया जर धनगर समाजाच्या बाबतीमध्ये जर सुरू केल्या आणि केंद्रामधून धनगर समाजाची अंमलबजावणी जर झाली तर हा जो धनगर समाजाचा 70 वर्षाचा संघर्ष आहे तो संपून जाईल व धनगर समाज एक चांगल्या दिशेने वाटचाल करेल. धनगर समाजाची शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि हा मोर्चा त्यासाठीच सरकारचं डोळं उघडण्यासाठीच हा मोर्चा आहे. या माध्यमातून आम्ही हीच मागणी लावून धरतो. खरं तर सरकारला धनगर समाजाच्या कुठल्याही याची नोंदणी करायची गरज नाही. त्याचं मागचं कारण असं आहे की आम्ही ऑलरेडी धनगरच आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आमचे जे जात प्रमाणपत्र, जात पडताळणी धनगर नावाने झालेली आहे. आमचं जे मूळ जे आमचं भांडण आहे ते कुठल्याही समाजासोबत नाही आहे किंवा आदिवासींसोबत नाही आहे. आमचं भांडण जे आहे ते धनगरांसोबत आहे. मग आम्ही धनगड आहेत. जर सरकार बोलतोय की आम्ही धनगड ही वेगळी जात आहे महाराष्ट्रामध्ये आणि धनगर वेगळी जात आहे, जर कागदपत्रे असं बोलत असेल सरकार, तर मग आम्ही जे काही प्रत्येक याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये म्हणा किंवा जाळ पातळीमध्ये आम्ही जे काही निवेदनं केली किंवा आम्ही जे काही माहितीच्या अधिकारातून जे रिपोर्ट्स घेतले RTI मधून त्याच्यामध्ये एकही महाराष्ट्रामध्ये धनगड आम्हाला आढळून आला नाही. आणि सरकार बोलते की 56,000 धनगड महाराष्ट्रामध्ये राहतात. मग ते नेमके कुठे राहतात? हे आमच्या म्हणजे धनगरांचं कुठल्याही दुसऱ्या समाजासोबत आमचं वैर नाही. आमचं भांडण हे फक्त धनगरांसोबत आहे. जर धनगड आहेत तर मग त्याचा फायदा नेमका कुणाला भेटतोय महाराष्ट्रामध्ये? हे आमचं मेन मूळ मागणी ती आहे. आणि सरकार जसं तुम्ही आताचाच प्रश्न विचारला की जर आता नव्याने समिती नियोजन जर करत असेल, सरकार नव्याने समिती जर नियुक्त करीत असेल तर हे सरासर फसवणूक असेल ही धनगर समाजाची. कारण आतापर्यंत 2014 पासून आतापर्यंत फक्त समितीच काम करत गेली आहे, पण त्याच्यावरती आउटपुट कुठेही आलेलं नाहीये. मग जर आणखीन जर तुम्हाला जर समितीच नोंदवायची असेल किंवा नियुक्त करायची असेल तर मग मागच्या 70 वर्षामध्ये नेमकं केलं काय? तुम्हाला धनगड आणि धनगर याच्यातला फक्त एका शब्दाचा जर तुम्हाला तुमच्या समित्या नेमणूक करून सुद्धा जर भेटत नसेल तर मग किती वेळेस समित्या नेमणूक करायच्या? हे आमचा एक मूळ रोष हे एक आहे. तर त्याच्यासाठी आम्ही हा जो मोर्चा काढतोय, समाज जागृती की समाजाला कसं फसवलं जातंय याच्यात बद्दल हे समाजाची जागृती करण्यासाठी आम्ही एक नवी मुंबईमध्ये विराट मोर्चा काढतोय. त्याच्यातून शिकलेला टक्का ही माहिती होईल की आपल्याला सरकार एक्झॅक्टली कसं फसवतंय, समित्या कशा नेमतोय आणि त्याचे फक्त आणि फक्त राजकीय दृष्ट्या कसं आपल्याला मत वाढवता येतील. म्हणजे त्याच्यासाठी आपला फक्त धनगर समाजाचा यूज केला जातोय. तर येणाऱ्या ह्या 10 तारखेच्या ज्या मोर्चामधून सरकारला दिसून येईल की आता धनगर हा जागा झालाय आणि आता यांना आरक्षण दिल्याशिवाय किंवा अंमलबजावणी केल्याशिवाय हा थांबणार नाहीये. समाजाचा मोर्चा हा खारघर पासून ते बेलापूरच्या कोकण आयुक्तांच्या कार्यालयावरती हा मोर्चा आहे आणि आम्ही आमच्या धनगर मेंढपाळ बांधवांच्या हस्ते हे निवेदन कोकण आयुक्तांना देणार आहे. आणि खऱ्या अर्थानं एक महाराष्ट्रापुढे वेगळा आदर्श आम्ही या माध्यमातून देणार आहोत की आमच्या तळागाळातील जी व्यक्ती आहे ती ही मागणी करते आणि त्या मागणीला सरकारने गांभीर्याने घ्यावं, अन्यथा या सर्व गोष्टींची जी किंमत आहे ती सरकारला नक्कीच मोजावी लागेल. पण मिनी मंत्रालयावरती तुम्ही मोर्चा नेताय, पण पुढच्या नंतर ते शासन दरबारी थेट जाण्यासाठी पुढचं तुमचं काही नियोजन आहे का? मला वाटतं की सरकारने जी मुदत दिली आहे ना त्याचा आपण रिस्पेक्ट करतोय. तर मग या माध्यमातनं सकल धनगर समाजाला हे दाखवून द्यायचं आहे की तुमची 50 दिवसाची मुदत संपते. तुम्ही दिलेली जी आश्वासनं आहेत, तुम्ही कॅबिनेटच्या किती बैठका घेतल्या, काय निर्णय झाले आणि कुठल्या दिशेने हे चाललंय हे जनतेला कळू द्या. धनगर समाजाला जो महाराष्ट्रातला आजच्या घडीचा नंबर 2 आकडेवारीनं 1.5-2 कोटीचा समाज आहे, त्याचं वोट बँक काउंट होते, मग त्याच्या सुविधा काय काउंट होत नाही. मग जर 50 दिवसानंतर काही ठोस निर्णय आला नाही, आमच्या कानावर असं पडलं की समित्या बनतायत, मग जसं आमच्या सहकार्याने सांगितलं कुठल्याही समित्यातनं निष्पन्न काही होत नाहीये, वेळ काढूपणा आहे.
याच्यानंतर 50 दिवस झाले, एक ठराविक दिवसाचा अवधी देऊन आंदोलनाची जी धार आहे ती तीव्र केली जाईल आणि मग त्या माध्यमातून सरकारला डोळ्यात डोळं घालून जाब विचारलं जाईल की देणार आहात की नाही देणार आहात, किंवा अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव मागायला किंवा केंद्र सरकारकडे धाव मागायला तुमचं नियोजन कसं आहे त्याची जनतेला सडेतोडपणे उत्तर द्या. सर, या ठिकाणी आता 2024च्या लोकसभा निवडणूक असतील, विधानसभा निवडणुकी असतील किंवा त्याच्यानंतर काय याच्या नगरपालिका, जिल्हा परिषदच्या ज्या काय जवळजवळ 2,500 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या, ही जी आत्ता तुमची भूमिका आहे, ना नेता ना संघटना म्हणजे जे काय तुमचं आहे हा जर निर्णय तुमचा लागला नाही तर तुमची निवडणुकीच्या काळामधली तुमची भूमिका काय असेल? कारण हे नेते जसं आता जे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांनी त्यावेळेस 2014ला एक आश्वासन दिलेलं होतं, सगळ्यांना दिलं होतं की आम्ही निवडून आल्या, सत्तेवर आल्या, आम्ही हे करू, आम्ही ते करू, ते करू. जनता वाली सत्तेवर आली. आता हेच पुन्हा परत होणार आहे, लक्षात घ्या. त्यावेळेला धनगर समाजाची प्रमुख भूमिका काय असणार? मला वाटतं थोडंसं लवकर होईल, प्रश्न उचित आहे, पण मोर्चाच्या रूपानं आपण जेव्हा तोंड उघडते तेव्हा एक छोटा बाईट घेऊया. कारण तुर्तास पुढची दिशा जाहीर करणं योग्य दिसणार नाही. कारण 10 तारखेचा मोर्चाचं स्वरूप, जनतेचा प्रतिसाद आणि ज्या पद्धतीनं धनगर समाज रस्त्यावर उभा राहील त्याला पाहून राज्यकर्त्यांना, सत्ताधाऱ्यांना, सर्वांना अंदाज येईल की इथून पुढे समाजाला ग्राह्य धरू नका. तुम्ही जी आश्वासनं देताय, कमिटमेंट देताय त्याचं पालन करा. नाही झालं तर धनगर समाज इथून पुढे उग्र होऊ शकतो, तो पुन्हा रस्त्यावर उघडू शकतो, तो तुम्हाला वोट करू शकत नाही किंवा तो नोटाचा पर्यायही निवडू शकतो किंवा यातनं ऑल्टरनेटिव्ह पर्याय धनगर समाजामार्फत उभे राहतील. पण हे अतिशय लवकर बोलल्यासारखं होईल कारण ह्याला बराच काळ आहे. म्हणून तुर्तास सकल धनगर समाजाच्या माध्यमातून पूर्णपणे जो रोष आहे किंवा जो फोकस आहे तो महामोर्चावरच आहे. आज जसं तुम्ही बोलला की लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, याच्यावरती जर तुम्ही अभ्यास केला तर धनगर समाजाचा एकही खासदार आजपर्यंतच्या इतिहासामध्ये निवडून आलेला नाही. एक पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामधून 2 नंबरचा समाज असून सुद्धा धनगर समाजाचा एकच आमदार निवडून आलेला आहे. आणि जवळजवळ कितीतरी महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, त्यामध्ये सुद्धा सभापती असतील, महापौर असतील किंवा नगरसेवक असतील, हे एकही धनगर समाजाचे नाही आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर धनगर समाजाची जी राजकीय आपण जर ताकद म्हणू तर ती शून्य आहे. आणि धनगर समाजाची गेल्या 70-75 वर्षापासून जी पालावरचं जीवन आहे ते अजूनही तसंच चालू आहे. मेंढ्या घेऊन ते रानोमाळ फिरत आहेत, पण त्यांच्याकडे कोणी बघत नाही. राखीव पूर्ण नाही आहेत. त्याच्या वन खात्याच्या माध्यमातून त्यांच्यावरती कारवाई केली जाते. अशा बऱ्याच गोष्टींच्या अडचणीतून समाज मार्ग काढत पुढे चाललाय. पण जोपर्यंत समाजाला एसटी आरक्षण मिळणार नाही, हे पॅकेज वगैरे हे आम्हाला नको आहे. एसटी आरक्षण मिळालं तर आमचा समाजाला तळागाळापर्यंत याचा लाभ होईल आणि तेच आम्हाला अपेक्षित आहे. म्हणून आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून याच मागण्या लावून धरणार आहे की समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी हीच समाजाची मूळ मागणी आहे आणि तीच आम्हाला मिळाली. थोडंसं एक प्रश्न वेगळा विचारतो मी तुम्हाला. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज पण रस्त्यावर उतरलाय, धनगर समाज पण उतरलाय, दोघेही एकमेकाच्या म्हणजे आरक्षणासाठीच उतरले. भविष्यात दोघे एकत्र येऊन आंदोलन करणार आहात का? कारण तुमच्यातला वाटा ते घेत नाही, त्यांच्यातला वाटा ते घेत नाही. ऍक्च्युली काय आहे, कारण हे सरकारच्या विरोधातलं आंदोलन आहे. बरोबर आहे. हा विषय जो आहे ना तुमचा, तो असा विषय आहे की धनगर समाजाची जी मागणी आहे ती वेगळी आहे, मराठा समाजाची जी मागणी आहे ती वेगळी आहे. मराठा समाजाला समाविष्ट करायचं आहे आणि धनगर समाजाला ऑलरेडी केंद्रामध्ये आरक्षण आहे, त्याची फक्त अंमलबजावणी करायची आहे, हा विषय आहे. त्यामुळं धनगर समाजाला कुठलेही निकष वगैरे लावायची गरज नाही, त्याची फक्त अंमलबजावणी. पण मुळात आणि धनगर समाज हा मागासच आहे, त्याला कुठल्याही मागासचे सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला म्हणजे अभ्यास जर करण्याची वगैरे काही गरज नाही. धनगर समाज राजकारणामध्ये मागास आहे, धनगर समाज शिक्षणामध्ये मागास आहे, धनगर समाज सामाजिक सगळ्या याच्यामध्ये मागास आहे. अजूनही लोक डोंगर दऱ्यांमध्ये राहतात, त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी रस्ता नाही आहे.
आज आम्ही कोकणामध्ये फिरतो किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ मराठवाडा ह्या सगळ्या गोष्टी गावामध्ये जर फिरलं तर गावाला जाण्यासाठी नॉर्मल कच्चे रस्ते आहेत, पायवाट आहे आणि त्यातून धनगर समाज स्वतःचं जीवन जगतोय. तर त्यांची जी जीवन आज एस टी आरक्षणाच्या माध्यमातून ज्या सरकार एस टीला ज्या योजना देतं त्या योजनांच्या माध्यमातून समाजाचा विकास होऊ शकतो ही आम्ही केलेला अभ्यास आहे. त्या माध्यमातून आमची मागणी आहे की एस टी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. ओबीसी आरक्षण हा महत्वाचा मुद्दा. जनगणना ओबीसीची जनगणना व्हावी, अद्याप झालेली नाही. या मोर्चामध्ये तुम्ही काय मागणी करणार आहात का? मला नाही वाटतं की हा डिस्कशनचा मुद्दा आहे, कारण आपला जो पूर्ण फोकस आहे तो फक्त सरकारला हेच सांगणं की धनगर समाजाचं एस टीचं जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी होऊ द्या. केंद्रात जे धनगर समाजाचं आरक्षण आहे ते ओबीसीच्या मधनं आहे. तर तुर्तास सकल धनगर समाजाच्या मार्फत असं कुठलंही प्रपोजल किंवा निवेदन ओबीसीच्या बाबतीत करण्याची आमची इच्छा नाही ना. तो जो विषय आहे त्याला बगल द्यायची इच्छा आहे की अगदी सरळसोट जो ध्येय आहे या आंदोलनाचं ते सरकारला निक्षून सांगणं की एस टीचं आरक्षण जे 70 वर्ष प्रलंबित राहिलंय त्याची अंमलबजावणी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही करा. अर्जुन साहेब या ना इकडे. विचारला मी त्याच्या शॉर्ट मध्ये माहिती द्या. सकल धनगर समाज नवी मुंबई, पनवेल, रायगड आणि ठाणे या 4 शहरांच्या माध्यमातून पनवेल मधली जी शहरं आहेत कामोठे, खांदा कॉलनी, करंजाडे, तसंच खारघर, कळंबोली आणि नवीन पनवेल तसंच नवी मुंबई मधली जी शहरं आहेत उलवे, बेलापूर, नेरूळ, सानपाडा, सिवूड, ऐरोली पर्यंत आणि ठाणा पूर्ण शहर आणि रायगड मधले जी इतर शहर या सर्वांमधला जो धनगर समाज आहे त्याला आम्ही मागच्या 3 महिन्यामध्ये जनजागृतीच्या घोंगडी बैठका घेऊन आवाहन केलंय की न्यायालयीन लढाई चालूच आहे, पण झोपलेल्या सरकारला जागा करायला तुम्हाला रस्त्यावर उतरायचंय आणि तुम्हाला आंदोलन उभं करायचंय. आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावरती उतरून शुक्रवारी धनत्रयोदशीच्या दिवशी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता आमचा भव्य दिव्य मोर्चा नवी मुंबईतील खारघर शहरातून निघेल आणि तो बेलापूर येथील कोकण विभागीय कार्यालयात आयुक्तांना आमचं निवेदन द्यायला जाईल. यामध्ये विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पुरुष मंडळी सामील असेल. अंदाजे 10,000 कमीत कमी धनगर समाज रस्त्यावर उतरेल आणि आम्ही आमच्या मेंढपाळ बांधवांच्या हस्ते कुठलाही नेता, पक्ष, संघटना असं वेगळं काही न दाखवता हे निवेदन देऊ. आणि आमची एवढीच इच्छा आहे की आम्ही या सरकारला निवेदनामार्फत जाब विचारू इच्छितो की 70 वर्ष झालं नाही, आता आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी तुम्ही करा. कुठल्याही समित्यांचा भ्रम किंवा भोपळा आमच्या समोर आणू नका. कुठलंही आर्थिक पॅकेजची गरज नाही आम्हाला परमनंटली आमचं जे आरक्षण आहे ते द्या. आम्ही नव्याने आरक्षण मागत नाही आहोत, आहे त्याची अंमलबजावणी करा. कारण ह्या समित्यांचं काहीही निष्पन्न होत नाही. हे आर्थिक पॅकेजेस कधी आले कधी गेले काही निघत नाही. तुम्ही RTI टाका, अगदी 100ला 1-2% वापरात आणलं जातं आणि ते जितक्या फास्ट येतं तितक्या फास्ट संपून पण जातं किंवा त्याचा काही मागमूस लागत नाही. एकमेव मागणी आहे STचं आरक्षण जे 1952 सालापासून धनगर समाजाला ड आणि र मुळे प्रलंबित आहे. आमची सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. राज्य सरकारने पूर्ण पाठबळ द्यावं आणि अतिशय फास्ट ट्रॅक गतीने या मार्गाचा निकाल लावा आणि लवकरात लवकर जेव्हा केंद्रात एकच सरकार आहे, राज्यात एकच सरकार आहे, त्यांनी धनगरांना STचं रिझर्वेशन जितक्या शक्य असेल तितक्या लवकर आणून द्यावं.